चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, इफ अल्फा एफ इज इक्वल टू काय, एफ दिलेला आहे, एफ बरोबर काय दिलंय, अल्फा टी स्क्वेअर मायनस बीटा इंटू टी is the magnitude of the force acting on a particle at an instant of a t, then the time at which the force become constant is. फोर्स कॉन्स्टंट झाला, फोर्स काय कॉन्स्टंट आहे म्हणजे df by dt काय होईल, झिरो होणार आहे. फोर्स कॉन्स्टंट असं सांगितलं तर त्याचं डिफरन्शिएशन काय होईल, झिरो व्हायला पाहिजे. इतर कळतंय ना, त्यांनी असं सांगितलंय. आणि काय काढायला त्यांनी द टाइम काढायला, काय काढायला त्यांनी टाइम. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. त्याला काय करा, डिफरन्शिएट करा, df by dt केला, df by dt त्याच्या वेळेला किती घ्यायला त्यांनी, झिरो. मग इथे किती होऊन जाईल, 2 अल्फा टी होईल, आटू पुढे शिफ्ट होणार आणि काय मायनस बीटा. मग मला सांगा 2 अल्फा टी बरोबर काय बीटा, विचारलं काय तुम्हाला, टी टी इज इक्वल टू काय, बीटा अपॉन 2 अल्फा. ऑप्शन नंबर बी. कळालं.